नमस्कार, मी नाताई किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. किचन टिप्स नंबर 1. श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. नंबर 2. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. नंबर 3. साखरेचा पाक केल्यानंतर परत साखरेचे कण तयार होऊ नये म्हणून त्यात थोडंसं लिंबू पिळावे. नंबर 4. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे सलाद, उसळीवर लिंबू रस टाकून खाऊ शकता. नंबर 5. तांदळाच्या खिरीत थोडासा मैदा घातल्याने खीर दाट होते आणि चविष्ट लागते. नंबर 6. चपातीच्या पिठात थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स केले तर चपाती जास्त चविष्ट व मऊ होण्यासाठी दळण आणताना गव्हामध्ये तांदूळ टाकावेत. यामुळे चपात्या पचायलाही हलक्या होतात. नंबर 7. जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या होत असेल तर चपात्या बनवताना पिठामध्ये 1 चमचा एरंडेल तेल घालून चपात्या बनवाव्यात आणि त्या चपात्या खाव्यात. ह्या चपात्या रात्रीच्या जेवणात अवश्य खाव्यात. असे केल्यास बद्धकोष्ठता हळूहळू नाहीशी होते. नंबर 8. बाजारात जेव्हा चिंचा स्वस्त मिळतात तेव्हा वर्षभर चांगल्या राहू शकतात. त्यासाठी चिंचांना स्वच्छ करून साल बिया काढून कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यावे. नंतर हवाबंद डब्यामध्ये चिंचावर मीठ टाकून ठेवावे. नंबर 9. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, हळद यामध्ये हिंग खडे टाकून ठेवावे. नंबर 10. कार्यप्रसंगी घरी बाजारातून शेंगदाणे आणले असतील तर उन्हात वाळवून घ्या. नंतर शेंगदाण्यांना भाजून डब्यामध्ये ठेवावे. यामुळे जाळी अळी शेंगदाण्यामध्ये पडत नाही, तसेच वाससुद्धा येत नाही. नंबर 11. कलरफुल कपडे कडक उन्हात वाळवल्यास कपड्याची चमक व रंग जाते. त्यामुळे कपडे सावलीत किंवा कोवळ्या उन्हात वाळवावेत. नंबर 12. बकेटमध्ये पाणी घेऊन 2 चमचे मीठ टाकावे आणि त्या पाण्यात नवीन कपडे काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यामुळे कपड्याचा कलर जात नाही. नंबर 13. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. नंबर 14. या हंगामी दिवसात पालेभाज्या खूप येतात म्हणून आपण आहारात मेथी, पालक किंवा कोथिंबीरीचा जास्त वापर करावा. निवडताना न्यूजपेपरवर निवडावे. यामुळे अजिबात घरात कचरा होणार नाही. नंबर 15. भाजीला काही नसल्यास आपण डब्यातील कडधान्य भिजवायला ठेवतो आणि ते भिजवायला विसरल्यास कडधान्य धुवून त्यात थोडेसे पाणी आणि 2-3 अख्ख्या सुपाऱ्या टाकाव्यात. कडधान्य लवकर शिजून येते आणि भाजी चविष्टसुद्धा होते. नंबर 16. शरीरात लठ्ठपणा, चरबी वाढत असेल तर गोड पदार्थ खाणे बंद करावे. नंबर 17. थंडीमध्ये दिवसातून 3-4 वेळा तरी गरम पाणी प्यावे. यामुळे शरीराला संसर्गजन्य आजारापासून सहज वाचवता येते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. नंबर 18. मासिक पाळी दरम्यान महिलांनी साधे जेवण तसेच कोमट पाणी प्यावे. त्यामुळे त्रास आणि वेदना कमी होतात. नंबर 19. पुदिन्याची पाने खाण्याचा सोडा टाकून धुतल्यास पाने ताजी टवटवीत होतात. नंबर 20. बेकिंग सोडा वापरून झाला की लगेच फ्रीजमध्ये ठेवावा. त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. नंबर 21. काकडी, बीटरूट, गाजर मुळा सलाद करतेवेळी
1 तास आधीच मिठाच्या पाण्यात ठेवावे, यामुळे कडक होऊन लवकर कापले जातात. नंबर 22, हातपाय दुखत असल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी. हा सुद्धा हातपाय दुखीवर उत्तम उपाय आहे. नंबर 23, जर तुमचे वजन कमी असेल तर शरीरात अशक्तपणा वाटत असेल तर हरभरे काळे वाफवलेले खावेत, त्यामुळे वजन वाढायला लागते. नंबर 24, तुम्हाला जर जास्तच थकल्यासारखे अस्वस्थ वाटत असल्यास डाळिंबाच्या रसात लिंबू रस मिक्स करून प्यावेत. नंबर 25, छातीत जळजळ होत असेल तर लस्सी प्यावे, त्यामुळे जळजळपणा कमी होतो. नंबर 26, फ्लावर भाजी आवडत नसल्यास मॅगी मसाला टाकल्यास भाजी चविष्ट होते. नंबर 27, किचनमध्ये झुरळ असल्यास लवंग गरम करून झुरळ येत असेल त्या ठिकाणी ठेवावे. फ्रीजच्या रबरमध्ये झुरळ जास्त प्रमाणात आढळतात, तिथे लवंग किंवा लवंगाच्या पाण्याचा स्प्रे आठवड्यातून 2दा मारल्यास झुरळ हळूहळू नष्ट होतात. नंबर 28, रवा, मैदा, उपवासाची भगर जास्त दिवस झाले की त्यात अळी जाळी किडे होतात, त्यामुळे नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे. नंबर 29, बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, कोंब फुटून खराब होतात, त्यामुळे बटाटे नेहमी हवेशीर जागेत साठवावे. नंबर 30, चहा बनवताना चहा पावडर उकळत्या पाण्यात टाकावी, त्यामुळे चहाचा रंग आणि स्वाद खूप छान येतो. नंबर 31, सूप कोणतेही बनवताना पनीरचा छोटा तुकडा किसून त्यामध्ये टाकल्यास आणखीनच सूप चविष्ट होते. नंबर 32, कंबरदुखीपासून आराम होण्यासाठी बडीशेप पाण्यात मिक्स करून प्यावे. नंबर 33, एकमेकावरती नखे घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते, त्यामुळे रोज काही वेळ तरी नखे एकमेकावर घासावीत. नंबर 34, तिळाची चिक्कीमध्ये तीळसोबतच थोडेसे शेंगदाणे, खोबरे तसेच ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे आणि थोडेसे तूप, वेलची पावडर घालून तिळाची चिक्की बनवा. नेहमीपेक्षा ही चिक्की अधिकच स्वादिष्ट होते. नंबर 35, दूध आणि दुधाचे पदार्थ फ्रीजच्या मागील भागात ठेवावे, कारण की लवकर खराब होणार नाहीत. तर तुम्हाला व्हिडिओमधल्या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर मीनाताई किचनला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.